मला शिवाय द्यायची काय करत तू रडायला लागली तुला काय बोललो होतं तू वैन तू जाय ग तू ना तू हे न कर जाय हा ना. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये. आजची व्हिडिओची सुरुवात मी केली आणि तुमचा इथून मागच्या व्हिडिओ मध्ये भरपूर असा सपोर्ट भेटला, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो. तर माझा नाश्ता झालाय मित्रांनो, मी शिरा खाल्लाय. मला कारण दुसरे पदार्थ खायचे नाही, आता असेच नॉर्मल खायचे. मग शिरा खाल्ला मी आणि माझं सगळं आवरून मी बसले. आता आबीचा नाश्ता होईल आणि मग तनू. तर चला मित्रांनो बघू आपण आबी नाश्ता करते. नाश्त्याला काय खाते तनू आबी. आणि मित्रांनो मा छोटे इथे झोपलंय मस्त पैकी निवांत. त्याचं पूर्ण गदूला अंगाव आहे त्याचं. तुमचं गदुल कुठे आहे? असं बाहेर अरे गाडीवर राहिले मी तिकडून तसं गेलतो ना टाकी नाही गेलो. चला मित्रांनो आंघोळ वगैरे झाली, नाश्ता वगैरे करायचा आहे. नाश्त्याला काय बघू मम्मीने काय बनवलंय ना. माझं हे सगळं बाहेरच राहिले यार मित्रांनो. बाटली उठली मम्मी किचन मध्ये काय बनवलं बघ नाश्त्याला. तिने खाल्लं नाही का मित्रांनो? तरुणांनी हे नाही खाल्लं, नूडल्स आणले होते ते नाही खाल्ले, तिने आहे का तसंच पडले. नाश्त्याला मित्रांनो कांदे चटणी आहे, परत हे तनल्यानं खाल्लं नाही. चला मित्रांनो नाश्ता झाला मस्त. नूडल्स काल खायला भेटले नव्हते मग आज खाल्ले. तनल्याने खाल्ले नाही ना नूडल्स. तू कमी नाही खाले बाबा नूडल्स का ग सांगणार आहे. पण मित्रांनो या फक्त नूडल्स खात नाही. आपल्याला खूप भारी सपोर्ट भेटत आहे त्याच्याकरता पुन्हा एकदा तुम्हाला खरंच खूप मनापासून धन्यवाद. एकदम भारी वाटत यार मित्रांनो पाहायला. खरंच ज्यांनी सबस्क्राईब केलं, जे दररोज कंटिन्यू ब्लॉग बघतात त्यांच्यासाठी. त्यांना पहा बरं मित्रांनो कसं बोलत आहे तिच्या भावाबरोबर. बोल बोल तू बोल. जाऊ दे डिस्टर्ब झालं ना. बोल जाऊ दे बोल. पण आजी नाही इथं, परीच्या पप्पाचा फोन आलाय ना त्याच्यामुळे ती बोल राहील. करते काय तिचं बोलणं मित्रांनो फार कुठं चालली. प्यायचं पाणी संपलंय वाटतं मित्रांनो. बोर चालू करून येऊ, पाणी येतंय का काय बघू. पाणी कमी झालंय बोरचं त्याच्यामुळे मग आता काय आम्ही चालू येतं भांडे घासायचं काम. सगळंच मोकळं झालं आपलं. येऊ चालू करू मग. चालू करायचं पण लाईटच गेली यार मित्रांनो. लाईटच नाही. लाईट आली का मग चालू करू पुन्हा. काय कुठं बॉस काढलं आयला काय रे ना किती कशी होती नाव सांगते पप्पाला. पप्पा आले. सारखं चिप्स नको खात जाऊ. खरंच नको खात जाऊ बाबा. कोणी गेलं ना बा, कोणी पण आणायचं नाही, काही नाही आणायचं. मी बघ ना किती पुढे पडेल मित्रांनो. हे पा यो एक हे बळच खाऊ राहिले. मी म्हणलं आता यो एक हा एक इथं एक पडेल. त्याच्यानंतर आताच एक तिनं खाल्लाय बाहेर फेकून दिलाय. सांग तूच सांग काय झालं, काय करायचं सांग काय करायचं. मी आणि ते कमी कधी जाते दुकानात. अरे दुकानात जात नाही पण इथं किती पडेल तुझ्याच जवळ. हे बाय हे सगळं तुझ्याच जवळ पडेल सारी. तुला तर नुसतं पार सारखं नुसतं हेच खायला लागत आहे काय ग तोडली. हा ते हसू नको, मी खरंच सिरियसली बोलत होई. तू काय हसत मी खरंच सिरियसली बोलत बाळा. मी कधी गेले का दुकानात? उद्यापासून मला दिसलेच नाही पाहिजे, पण एकही नाही दिसला पाहिजे इथं. आता कोण गेलं तर त्यांना बोला. 1-2 दिवसातून ठीक आहे, पण दिसलाच नाही पाहिजे मला. अजिबात नाही आणायचं बा काय हो. हा काढ हा दे इकडे. चाल फेकून देतो मी. फेकून देतो थांब. मग फेकून नाही देऊ. हा अरे काय हाय अजून मला म्हणजे फेकून नाही देऊ अजून हाय याच्यात. अरे नको खाऊ त्याला त्रास होईल. तू काय बावटवाणी करते रे. त्याला ऑलरेडी पोळ्या आल्या त्याच्या अंगावर. तू हेच काय सटरा बटारा खाऊन तू मग खाऊन पोळ्या येते काय मग खाल्ल्याला कुठं जाते. त्याचं दूध तयार होत जरा त्याला जाते ती. मित्रांनो आपण आहे ना प्रँक करणार आहे. फक्त एकच शब्द बोलणार आहे, म्हणजे त्यांच्या घरच्याला पण सांगतो तुम्ही ब्लॉग बघशाल. हे काय मी वाईट म्हणून बोलत नाहीये, फक्त तिला वगैरे थोडं सातवायचं त्याच्यामुळे ना थोडस एक गोष्ट बोलायची. मी एक जर शब्द बोललो ना ती लगेच रडण पाहिजे तुम्हाला. आपण जाऊ पटकन आतमध्ये जाऊ आणि त्याच्यानंतर पुढं काय होईल त्याचं काही सांगता येत नाही मित्रांनो बरं का. पुढचं मला माहित नाही, बघू काय होईल. तुम्ही बघा पुढं. मला एक विचारायचं आहे मग मी थांबले का म्हणून नाही. काय करा हा का काय बोललो मला एवढंच सांग तुला. बरं सांग बरं एकदा खरं सांग. मी तुला काय बोललो सांग. हा तू रडायला लागली. तुला काय बोललो होतं. कोण व्हिडिओ काढत आहे तुम्हाला मग मी तुला फटक तुला काय बोललो मी खरं सांग.
अरे वय पण मी तिला काय बोलत होतो मग त्यात रडायला काय झालं आता हिला तुम्ही रडायचं नाही मग आता मी तिला बोललोय काय ताव मला सांग तू वय तू जाय ग तू ना तू हे नको जाय हान झाडू ना हान 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 तू झाडू ना हान नाही तर काय नाही हान हान तुला काय ग मम्मी विचार मला कम रडती ते विचार म्हणा काय ग मम्मी कम रडती विचार म्हणा पप्पा काय बोलला मी तुला विचारतो बाळा एकदा सांग मग कसं विचारलं मी तू एवढं एक शब्द बोललो एवढं ढासढास रडती बरं ठीक आहे धर हात दे ना मला हात दे ना धन्यवाद माझा कंटेंट तयार झाला मी आताच्या एवढं बाहेरून बोलून आलतो म्हणलं परिला राडवायचं बघा काय सर रडली तुम्ही मम्मी मला शाद्याला लागली मम्मी मला शाद्याला लागली माहिती अरे बहिणी तुला माहिती का तुला माहिती काय झालं ऐक ना थांब तुला माहिती काय झालं मला त्याला कंटेंट घ्यावा पण मग मी तिला फक्त एवढंच विचारलं तर म्हणून तुझी ऐकून गेली मग त्याचं काय राहणार झालं त्याचं चांगलंच विचारलंय ना मला माहित होतं ती रडणार आहे मला तेच दाखवायचं होतं मला पाहते कशी रडत लगेच मला शिवाय द्यायची काय करत अरे पण मला शिवाय द्यायची काय गरजच नाही सॉरी इकडे तोंड दाखव ना आता तोंड दाखव तोंड दाखव ना मग मला तेच करायचं होतं ना इकडच बाय बरं सॉरी 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 झालं मिटलं सॉरी मग मी फक्त त्याला काय म्हणलं होतं मित्रांनो म्हणलं हे बा मी फक्त एकच शब्द बोलून त्याच्यावरून परिरडत ना पहा फक्त म्हणलं पर 100% रडणार म्हणलं रडणार आणि बघ तिथून पुढं म्हणलं काय ठिकाण होतो तेच झालं सॉरी ना माफ केलं ना नाही कुठं 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 कम हा विचारतो मित्रांनो तोंडसाठी ना ज्यूस करायचं बरं का याचा ज्यूस किती भारी करतो आम्ही पहा बरं का आता आम्ही दोघं थांबतले हे बघा मित्रांनो याचं कसं ज्यूस करायचं बरं का हे असं धरायचं हे तुमच्या मिक्सर मध्ये नसं करायचं तर असं असं दाबायचं थांब 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 तुला करते बघा मित्रांनो किती रस काढलाय असं दाबून दाबून डायरेक्ट एवढा रस निघलाय आता एवढा पिणार तनुली मस्त बाकी आहे तनुल्या पिओ एवढा सगळा संत्रीचा रस आहे मित्रांनो थंड थंड लय भारी भारी लागला असं नाही ना लय भारी ना फायनली मित्रांनो 7:34 झाली अँड आता कामावर जायची वेळ झाली मित्रांनो बट घरात आहे ना तो प्रँक करणं मला इतका महागात पडलेला मित्रांनो मम्मीनं डायरेक्ट हाय मला डायरेक्ट शुगर घातले डायरेक्ट मम्मीने मी डायरेक्ट प्रँकच बंद करून टाकलं मी डायरेक्ट सांगून टाकलं म्हणलं प्रँक करीत होतो असं तसं परत डायरेक्ट रडायच लागले यार मित्रांनो खतरनाक होऊन गेलं यार अवघडच झालं बट ठीक आहे आपला कंटेंट तयार झाला कसं वाटलं प्रँक आपला प्रँक डायरेक्ट असा रिअल असतो म्हणलं मित्रांनो डायरेक्ट मला 100% माहित होतं मित्रांनो परी रडणार म्हणजे रडणार पण ती रडली यार वाईट वाटत ती रडायला लागली लगेच तिला किती वाईट वाटलं असं मित्रांनो त्यात मम्मीला डायरेक्ट बाबा डायरेक्ट शिवच घालायला चालू केला डायरेक्ट मम्मी तुला जोडूनच काढीन म्हणे मी तुला मारीनच म्हणे मी डायरेक्ट इथे झाडून बट चला ठीक आहे आता मम्मी ते पप्पा ते आणि तनुला शेक आहे परी आणि पिल्लू आतमध्ये चला आता जेवण करू 7:30 वाजून गेलेले कामावर जायचे परत आता काय जेवण आहे बघ जेवायला मित्रांनो शेंगुळ्या केल्या मम्मीनं मस्त आणि बाजरीची भाकर इकडे परीची भाजी पण दिलेली सुकट कांदा आहे वाटतं चला मित्रांनो जेवण वगैरे झालं मस्त बघे आणि यांचं जेवण राहिले पाठीमागच्या सगळ्यांचं ते जेवतील आता तर चला आता ब्लॉग इथे एंड करू आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडता व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय मेन म्हणजे मित्रांनो काय माहिती का ही माहिती रडायला लागली हिला राडावलं 2 प्रँक झाले 2 फ्रँक रे